मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेतले मुंबईतले 29 नगरसेवक वांद्र्यातल्या ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। शिंदेंना नगरसेवक फुटीची भीती आहे की शिंदेंचं हे भाजपवर दबाव तंत्र आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। महापौर पदाची निवड होईपर्यंत शिंदेंचे नगरसेवक हॉटेल ताजलँड्स एंड मध्ये मुक्कामी राहण्याची शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईमधले 29 नगरसेवक वांद्र्यातल्या ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवलं। मुंबईमध्ये सध्या महायुतीचे 118 नगरसेवक आहेत। बहुमतासाठी 114 नगरसेवकांची गरज असते। बहुमतापेक्षा फक्त 4 नगरसेवक महायुतीकडे जास्त आहेत। त्यामुळे नगरसेवकांना एकजूट ठेवणं शिंदेंसाठी महत्त्वाचं आहे। शिंदेंच्या निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी अनेक जण यापूर्वी ठाकरेंसोबत होते, त्यामुळे ऐनवेळी दगाफटका होऊ नये यासाठी शिंदे दक्ष आहेत। दुसरीकडे मुंबई महापालिकेतील स्टँडिंग कमिटीसारखी मोठी पदं मिळवण्यासाठी आणि भाजपसोबत बार्गेनिंग करण्यासाठीही नगरसेवक एकजूट ठेवल्याची चर्चा आहे। त्यामुळे महापौर पदाची निवड होईपर्यंत शिंदेंचे हे नगरसेवक वांद्र्यातल्या हॉटेल ताजलँड्स एंड मध्येच मुक्कामी राहण्याची शक्यता आहे। त्याआधी कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या। मुंबईमध्ये स्वतःच्या पोलीस आयुक्तांना आदेश द्या। नाहीतर आज मी तिथे ताजलँड्स एंड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। अनेकांशी चर्चा सुरू आहे। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। पहले अपने पार्षद संभाल, उनके चुन के आए हुए उनके खुद जाते हैं। इतने सारे एमएलए तो उड़ गए उद्धव जी से, जो एमएलए नहीं संभाल पाएंगे वो पार्षद क्या संभाल पाएंगे। हमारी चिंता मत करिए एकनाथ जी की और देवेंद्र जी की, हम लोग हमारे कार्यकर्ता अच्छे संभालते हैं। मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे। जे खासदारकी त्यांना माननीय शिंदे साहेबांच्या कृपेमुळे मिळाली होती ती सुद्धा संपत आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मला परत खासदार करा म्हणून आमच्याच नगरसेवकांना, कारण शिंदे साहेबांसमोर तोंड दाखवायची त्यांच्याकडे आता हिंमत राहिलेली नाहीये, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित, किंवा मला शिंदे साहेबांकडे घेऊन चला जेणेकरून मला परत काहीतरी माझं भविष्य थोडंसं सिक्युअर होईल, म्हणून कदाचित ते येत असतील असं आम्हाला वाटतं। महापालिकांच्या महापौर पदासाठीची सोडत अद्याप काढली गेलेली नाही, त्यामुळे महापौर पदाच्या निवडीसाठी आणखी काही वेळ जाणार आहे। तोपर्यंत या नगरसेवकांना एकजूट ठेवावं लागणार आहे। शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पहिल्यांदा सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले होते। त्यावेळी त्यांचं हॉटेल पॉलिटिक्स अख्ख्या देशभरात गाजलं होतं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिंदेंनी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलंय। मला असं वाटतं ठाकरेंचे सगळे नगरसेवक काल इथं मातोश्रीवर होते। ताजलँडमध्ये कोणी बंद नाही आहे, सगळे मोकळे आहेत। ज्यांनी बंद केले त्यांनाच भीती आहे, एवढंच तुम्हाला सांगतो। महापौर महायुतीचाच होणार आहे। नगरसेवकांची ओळख व्हावी, एक आपापसात नाती जुळावीत म्हणून त्यांनी कोंडून ठेवले असतील हॉटेलमध्ये। मी पण वाचलं की हॉटेलमध्ये नगरसेवक आहे, पण त्याच्यात दुसरा अर्थ काही असूच शकत नाही, कारण आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की महायुतीचाच महापौर होईल। शिंदे आणि भाजप शिंदे सेना आणि भाजप एकत्र येऊनच महापौर करतील, त्याच्यामध्ये किंचितही शंका नाही आहे। तर शिंदेंनी 2.5 वर्षांसाठी मुंबईत महापौर पदाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। भाजपनं आम्हाला सन्मानपूर्वक पदं सोडावी अशी शिवसेनेची भावना आहे। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिंदेंची गरज आहे। मुंबईत महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज आहे। शिंदेंचा मुंबईच्या महापौर पदावर दावा, सूत्रांची माहिती। महापौर बसवण्यासाठी रणनीती काय? सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी, सूत्रांची माहिती। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पदं सोडावीत शिवसेनेची मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक मुंबईतल्या हॉटेल ताजलँड्स एंड मध्ये मुक्कामी आहेत। नवनिर्वाचित नगरसेवकांना शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेनेची महायुतीमध्ये भूमिका काय असणार यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे।
अनुभवी नेतेही नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. सभागृहात कसं काम करायचं याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे. मुंबईमध्ये अडीच वर्ष महापौर व्हावं अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून केली आहे. मागणी आहे ती योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल. सन्माननीय शिंदेसाहेब आणि वरच्या नेत्यांची म्हणजे BJPच्या वरिष्ठ नेत्यांची काय चर्चा होते हे मला माहीत नाही. मी आज सिंधुदुर्गात आहे, मुंबईत जाणार आहे आणि शिंदेसाहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते काय फॉर्म्युला ठरवत आहेत त्या चर्चेमध्ये मी नाही. मुंबई महापालिकेत मिळालेल्या मोठ्या विजयानंतर भाजपच्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य करत काँग्रेसवर निशाणा साधला. जन्म झालेल्या मुंबईतच काँग्रेस 4थ्या-5व्या स्थानी गेल्याची टीका मोदींनी केली. तर कोणतीही तडजोड करणार नाही, जीवाचं रान करून लढत राहणार असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. सोबतच निवडणुकीत यश न मिळाल्यानं त्या संदर्भातील कारणांवर उहापोह केल्याचंही सपकाळ यांनी म्हटलंय. मुंबई पालिकेत मिळालेल्या मोठ्या विजयानंतर भाजपच्या यशावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा भाष्य केलं. आसाममध्ये भाषणात बोलताना मोदींनी मुंबईत जनतेनं दिलेला कौल मान्य करत स्थानिक भाजपचं कौतुक केलं. मुंबई वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया. जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है. जिस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था वहां वो आज 4थे या 5वें नंबर की पार्टी बन गई है. याचवेळी मुंबईत जन्मलेल्या काँग्रेसचा उल्लेख करत मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. तर निवडणुकीत यश न मिळाल्यामुळे त्या संदर्भातल्या कारणांवरती उहापोह केल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. निवडणुकीच्या निकालामध्ये जे अपेक्षित यश आहे ते काँग्रेस पक्षाला मिळू शकलं नाही संख्यात्मक बाबीत, आणि ते न मिळण्याच्या मागची जी कारण आहे त्याचा प्रसंगी आम्ही उहापोह केलेला आहे. आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून जे लढले त्यांचंही कौतुक या निमित्ताने या ठिकाणी करतो. कुठल्याही प्रकारची वैचारिक व्यवहारिक तडजोड न करता नैतिक लढा सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून आम्ही लढत राहू. तिकडे पुण्यात पालिका निवडणुकीतील पराभवानंतर बोलावलेल्या बैठकीत काँग्रेस चिंतन करणार आहे. यावेळी पराभूत उमेदवारांना पडलेल्या मतांचा आढावा घेतला जाणार आहे. तर सोलापुरातल्या पराभवानंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी भावनिक पत्र लिहिलंय. अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्यावर फिरून केलेला संघर्ष, लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार आकड्यांमध्ये उतरला नाही याची खंत प्रत्येकाच्या मनात आहे. हा पराभव वेदनादायक पण अंतिम नाही. बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा गैरवापर, धार्मिक ध्रुवीकरणाच्या अंधारलेल्या वाटेवर निवडणुकांना सामोरे गेलो. तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो. आपल्या सोलापूरच्या भल्यासाठी संघर्ष करत राहिलो. राजकारणात जय पराजय हे येत जात असतात, मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी असते. बलाढ्य धनशक्तीचा कसा सामना करायचा यावर चिंतन करायला हवं. सोलापूरचं हित हेच आपलं ध्येय. तुमच्या मेहनतीला, निष्ठेला आणि संघर्षाला माझा सलाम. तर महत्वाची घडामोड, जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक है तो सेफ हेचा नारा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं कळतंय. 2 दिवसात या संदर्भात अंतिम निर्णय होण्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतही एकत्रित लढण्यावर बैठका होत आहेत. अजित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींकडून हालचाली सुरू. शनिवारी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे यांची बैठक झाली. जिल्हा परिषद घड्याळावर लढवण्याची पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठकीत मागणी. जिल्हा परिषद घड्याळ चिन्हावर लढल्यास फायदा होईल अशी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या 2 दिवसात याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली
आणि या चर्चेतनं जो निर्णय अजितदादा पवार साहेब आम्हा सर्वांना सांगतील तो आमच्या दृष्टीने सर्वांना मान्य असेल. मात्र आगामी निवडणुकीत फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की मग शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं दादांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरण होईल याबद्दल शंका वर्तवल्या जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल, बघूया ना, आता त्याची चर्चा चालू आहे, बघूया आता काय होतं. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी एकत्र लढण्याबाबत आमची चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार जिल्ह्यामध्ये, दोन्ही एकत्र येणार आणि आम्ही गड्यावर लढणार. विशेष म्हणजे एक है तो सेफ हैचा जो नारा लोकसभेला भाजप नेत्यांनी दिला होता त्याच नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वेगळं लढून नुकसान होत असल्याची चर्चा दोन्ही राष्ट्रवादीत होत आहे. तर एकीकडे ही चर्चा, दुसरीकडे पुण्याच्या आंबेगावमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढणार आहेत. आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आंबेगाव तालुक्यातील पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. आंबेगाव तालुक्यात शरद पवारांचे राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसाच्या दाओस दौऱ्यावर आहेत. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर आहे. मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU झाले होते. महाराष्ट्रात आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये दाखल झालेत. मुख्यमंत्री फडणवीसांचं या ठिकाणी मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलाय. तर राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक आणणं हे या दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवस म्हणजेच 19 ते 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असतील. त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ सुद्धा उपस्थित राहणार आहे. तर मागील वर्षी राज्य सरकारनं दावोसमध्ये 16 लाख कोटींचे सामंजस्य करार केले होते. यावेळी राज्य सरकारकडून 16 लाख कोटींहून अधिकचे MOU करण्यावर लक्ष असणार आहे. तर फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या राऊतांवर बावनकुळेंनी पलटवार केलाय. डावोसला ते आहेत, काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात. ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक काय महाराष्ट्रात दिसत नाही कुठे. त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत. झोपून उठल्यावर त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा. वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावोच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी MOU हे क्रियान्वित झाले आहे. आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत. आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल. आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. महत्वाची घडामोड आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुत्व जपलं, त्याचा वापर केवळ राजकारणासाठीच असं म्हणत भूषणसिंह राजे होळकर यांनी मणिकर्णिका घाट पाडल्यानंतर नाराजी व्यक्त केली. ऐतिहासिक मणिकर्णिका घाट सुस्थितीत असतानाही पाडला गेल्याचं भूषणसिंह राजे यांनी म्हटलंय. अत्यंत सुंदर घाट तो होता. डेव्हलपमेंटच्या नावाखाली, नवीन विकास करायचा या नावाखाली सुस्थितीमध्ये असलेला घाट पाडला. बरं ठीक आहे, घाट पाडायचाच होता तुम्हाला, तर ती पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती. तशी कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही आणि अत्यंत ऐतिहासिक पौराणिक महत्व असलेला घाट अक्षरशः पाडून टाकण्यात आला. अहिल्यादेवींची मूर्ती तिथं जी बसवलेली होती ती लोकांच्या पायाखाली येईल अशा पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं. डेव्हलपमेंटला आमचा विरोध कदापि नाही, परंतु डेव्हलपमेंट करत असताना जुन्या ऐतिहासिक वास्तूंचं महत्व सुद्धा सांभाळलं. उद्धव ठाकरे डिप्रेशन मध्ये गेलेत, ते बोलतायत ते वास्तव नाही असं राणेंनी म्हटलंय. देवावर विसंबून राहतायत, देवाला कधी हात जोडले नाही असंही नारायण राणे यांनी टीका केली आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडे बहुमत आहे असं नारायण राणे यांनी म्हटलंय. तर राणेंनी केलेल्या टीकेला ठाकरे सेनेच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं. देवाला हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी. कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता
डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे. कधी भेट झाली त्यांची? उलटे डिप्रेशन मध्ये ते दिसत. नारायण राणेंचा चेहरा आणा समोर, ते डिप्रेशन मध्ये का उद्धवजींचा आणा चेहरा समोर. उद्धवजी तर काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये गेले होते ना सेना भवनला, आताही आम्हाला सगळ्यांना भेटले. त्याच्यामुळे मला वाटतं नारायण राणेंनी तरी समोर येऊन बोलावं, चेहरा कोणाचा डिप्रेशन मध्ये कळेल. ते राणे आणि राणेंच्या पोरांचं असं झालंय की बेगानी शादी वे अब्दुल्ला दिवाना. कोणी विचारात घेत नाही, कोणी तुम्हाला प्रतिक्रिया विचारत नाही, तरी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात हे वाईट आहे. बाळासाहेब ठाकरेंची जी खुर्ची, ज्या खुर्चीला प्रमाण मानून मातोश्रीवरून ते सगळ्यांना संबोधतात, ती देवाच्याच स्थानी आहे आणि त्यामुळे इतरांनी त्यावर बोलायची गरज नाही. आणि हो, देवाच्या मनात म्हणजे देवाच्याच मनात. कारण नावाला नुसता देवा असून आणि कामात सगळा मेवा असणारी लोक, यांना काही देव बिव काही कळत नाही, कारण ती सगळी दानवी वृत्तीची लोक आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पराभवानंतर अजित पवारांनी कंबर कसली आहे. पुण्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील उद्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. खेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. बुट्टे पाटील यांनी गेल्याच आठवड्यात अजित पवारांची भेट घेतली होती.